बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये प्रेक्षकांनो एक खतरनाक धक्कादायक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता दांगटांच्या घरी खूपच मोठा तमाशा होणार आहे आणि तो कुणामुळे माहिती? सुलो आत्या, दत्ता काका आणि नमीच्या वडिलांमुळे. ते तिघेही येऊन चक्क यशदाला मारहाण करणार आहेत. त्यावेळी आपली अवनी रणरागिणी म्हणून त्यांच्या तावडीतून यशदाला वाचवणार तर आहेत, पण नमीला खोलीत कोंडून यशदा आणि सोबतच दांगट कुटुंबावरती सुलो आत्या, दत्ता काका हे पोलीस कंप्लेंट करणार आहेत. आता यात काही नवीन नाही आहे प्रेक्षकांनो, पण यावेळी अण्णा नाही तर अण्णांची चारही मुलं धन्या, पाण्या, राजादा आणि यशदा हे चौघेही जेलमध्ये जाणार आहेत. पण आता अवनी त्या चौघांना सुद्धा जेलबाहेर नक्की काढते तरी कशी? त्यांना जेलमध्ये पाठवण्याचं नक्की कारण कोणतं आहे? असा कुठला भयंकर तमाशा घडणार आहे दांगटांच्या घरात? आणि घरावरती आलेलं इतकं मोठं संकट अवनी सून म्हणून स्वतःचं कर्तव्य बजावत त्या चौघांना कशी जेल बाहेर काढते? सुलो आत्या, दत्ता काका आणि नमीचे वडील यांना ती कसा धडा शिकवते ते आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रेक्षकांनो मागे जे काही ट्विस्ट टाकले आहेत तर प्लीज तेही बघा. आता मालिकेमध्ये आपल्याला नमीच्या वडिलांची पुन्हा एकदा धमाकेदार एंट्री पाहायला मिळणार आहे. तर ते कितीतरी वर्ष दुबईमध्ये नमीच्या लग्नासाठी काम करून पैशांची जुळवाजुळव करत होते, हे आपण मालिकेमध्ये पाहिले. आता त्यांचीच एंट्री मालिकेमध्ये होणार आहेत, कारण ते दुबईमधून खास नमीचे लग्न जुळवण्यासाठी घरी परततात. आता वडिलांची एंट्री झाल्यानंतर नमी धावत जाऊन वडिलांना घट्ट मिठी मारते, कारण कितीतरी वर्ष झालं त्यांना तिने पाहिलेलंच नसतं. जेव्हा ते येताना आनंद घेऊन आलेले असतात. आल्यानंतर काही वेळातच आता नमीच्या लग्नाची बोलणी चालू होते. दत्ता काका, सुलो आत्या यांच्या पाहण्यात एक स्थळ असतं, त्याबद्दलच आता त्यांचं बोलणं चालू होतं की मुलगा चांगला आहे, पगारही भरपूर आहे त्याला, की त्याला एक बहीण होती, तिचंही लग्न करून दिले, काहीही अडचण नसलेलं कुटुंब आहे. तिथे सुलो आत्या ती त्यांना सांगत असते की आता नवरदेव म्हणजे जो काही मुलगा आहे ना, तो एकदाचा सुट्टीवर आला की मग आपण नमी आणि त्याच्या लग्नाचं बघून टाकू. आता नमीला इतका मोठा धक्का बसतो. त्यावर दत्ता काका सांगतो की अगं सुले, सुट्टीवर आल्यावर काय, अगं तू सध्या सुट्टीवर आलाय, झालंय माझं त्यांच्या घरच्यांची बोलणं आणि त्याच्या पण पत्रिकेत आता लग्न होण्याचा योग आहे असं ती लोक म्हणत होती. अगं मग कशाला उगाच थांबायचं आहे, म्हणून मी आपल्या नमीचा दिला की फोटो पाठवून. आणि आपली नमी अशी बी लाखात एक आहे, त्यांना ती आवडलीच. हे बघ, माझ्या गुरुजींशी पण बोलणं झालं आहे आणि उगाचच उशीर नको करायला, आपण उद्याच त्या मंडळींना बोलवून घेऊ आणि लग्नाची काय ती बोलणी करून टाकू की. त्यावर सुलो आत्या विचार करते की अरे पण दत्त्या, तू तर म्हणत होता की मोठं घराणं आहे ते, त्यांच्या अपेक्षा पण भरपूर असतील ना? अरे म्हणजे आपल्या नमीसाठी ते लोक जे काय अपेक्षा ठेवतील, आपल्याला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला जमतील का? त्यावर नमीचे बाबा सांगतात की काय सुले तू पण, अगं न जमायला काय झालंय, आणि शेवटी आपण जे काही देणार आहोत आपल्या नमीचंच तर राहणार आहे ना, आणि त्यांच्या अपेक्षा वगैरे ते सगळं काय आपण आल्यानंतर बघूच की. त्यावर दत्ता काका म्हणतो की हां, नवरदेव म्हणजे तो पोरगा बी चांगला वाटतोय, चांगलं स्थळ आहे, एकदाचं बोलणी पूर्ण करून टाकूया. त्यावर सुलो आत्या म्हणते की आता काय दत्त्या, अरे तुला आणि यासने जर मान्य आहे तर बघूया, मी तरी काय बोलणार मध्ये. त्या सगळ्यांमध्ये नमीला इतकं दडपण आलेलं असतं की आता ही माझ्या लग्नाची बोलणी करतायत. तर प्रेक्षकांनो, सुरुवातीला दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं ना की अण्णा राजा आणि अवनीला एक जबरदस्त सरप्राईज देणार आहेत. तर अण्णा काय करतात माहिती आहे का? अण्णाने खूप छान सुंदर असा राजा अवनीचा लग्नाचा रिसेप्शनचे फोटोज बनवून आणलेले असतात आणि ते येतात तिथे पाणी आणणारे दोघेजण त्या खॉटवरती बसलेले असतात. अण्णा त्यांना सरकायला सांगतात. यशदा विचारतो की अण्णा काय करू राहिले तुम्ही, तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर सांगा की, आणि भिंतीला का खिळे टोकताय? त्यावर राजा म्हणतो की ओ रॉकी द फादर, आधीच काय भिंतीला पोपडं कमी येते काय, आता तुम्ही जर ठोकायला लागले तर यायचं ते खाली. अण्णा त्याला ओरडतात की ऐ एकदम सायलेंट राहायचा, थांबा जरा, आमच्या सूनबाईसाठी खास सरप्राईज आहे. त्यावर अवनी येते. अवनी विचार करते की माझ्यासाठी काय सरप्राईज असेल. अण्णाने खूप छान 2 असे फोटो फ्रेम आणलेले असतात रिसेप्शनच्या, एक म्हणजे राजा अवनीची आणि दुसरा फॅमिली फोटो. इतके छान फ्रेम असतात ना त्या, की ते लावल्यानंतर
राजाला जरा मोठा धक्का बसतो खरा सुरुवातीला, कारण अवनीला काय वाटेल हा विचार करतो ना तो. पण त्यानंतर त्याला मनातल्या मनात आनंदाच्या इतक्या उकळ्या फुटतात ना प्रेक्षकांनो. खूप खुश झालेला असतो तो अण्णांवरती खूप. अण्णा उतरतात, अवनीला विचारतात, काय मग सुनबाई कसा आहे, भारी आहे ना फोटो? त्यावर अण्णाला धन्यान पाण्या कौतुक करतात की अरे वा अण्णा, तुम्हाला हे बरं सुचलं. नाही म्हणजे भारी आहे बरं का हे. अवनी खरं तर अण्णांना बरं वाटावं म्हणून छान हसून खूप छान आहे असं सांगते खरं, पण ते आता रूममध्ये निघूनच जाते की, कारण तिला ते फोटो पाहून इतकं अस्वस्थ वाटत असतं. पाण्या पण जातो आणि त्यानंतर धन्या पण जातो. तिथे यशोदा विचारतो की राजा, या सगळ्यांमध्ये तुझा हात तर नाही आहे ना? त्यावर राजा म्हणतो की काय यशोदा तू पण, मी कशाला असल्या अण्णांना काहीतरी करायला सांगेन. नाही पण माझ्या मनातली इच्छा अण्णांनी पूर्ण केली. म्हणजे त्या दिवशी बोलता बोलता म्हटलं होतं ना आपले फॅमिली फोटोज वगैरे काढलेत म्हणून, बहुतेक अण्णांनी ते लक्षात ठेवलं असेल रे. त्यावर यशोदा विचारतो की असं का केलं पण? त्यावर राजा म्हणतो की मी कुठे काय केलं आहे, जे केलं आहे ते अण्णांनी. पण खरं सांगू का, मनापासून मी हे लग्न मानतो आणि देवी आईच्या आशीर्वादाने आता हळूहळू या लग्नात बदल पण होतोय. अवनी मॅडम घराला आपलं घर मानतायत, या घरातल्या माणसांना त्यांची माणसं मानतायत. मग छान आहे ना उलट, की आता या फोटोपासूनच आमच्या गोड नात्याची सुरुवात झाली. त्यावर यशोदा त्याच्यावरती डाफरतो की या राजा, उगाचच खोटी स्वप्न बघू नकोस हा, आणि खोट्या आशा पण बाळगू नकोस. हे अवनी गरीब आहेत बिचारा. त्यावर राजा विचारतो की यशोदा, आणि मी काय मोठा श्रीमंत आहे का? मी पण गरीबच आहे ना. त्यावर यशोदा म्हणतो की अरे पण राजा जरा विचार तरी करे. अरे हा जर फोटो रोज रोज त्यांनी पाहिला तर काय वाटेल त्यांना? त्यावर राजा म्हणतो की काय वाटणार आहे, रोज रोज फोटो पाहिल्यावर त्यांच्या मनात माझ्याबद्दल भावना तरी निर्माण होतील ना. आणि त्यांना न आवडायला मी काय वाईट माणूस पण नाही आहे. आणि यशोदा हे बघ, त्यांच्यामुळे का असतं ना, परंतु मी सुधारतोय ना आता. उलट माझ्या आयुष्यात एक खूप छान गोष्ट घडली आता. यशोदा विचारतो की कुठली? आता राजा दबकतो, कारण त्याची नोकरी आधी गेली होती आणि परत ती नोकरी मिळाली आहे त्याला, हे थोडीच त्याने यशोदाला कळू दिलं होतं. पण आता यशोदा समोरून दमदाटी करून राजाचा तोंडून वधवूनच घेतो. राजा सांगतो की हे बघ यशोदा, हे जे काही झालं, आमचं लग्न झालं, जो काही राडा जो काही तमाशा झाला आपल्यात, त्यानंतर ना अवनी मॅडमच्या घरच्यांनी धमकी देऊन, म्हणजे त्यांच्या भावाने धमकी देऊन नानांकडून माझी नोकरी काढून घेतली होती. यशोदाच्या पायाखालची जमीनच हादरते. तो विचारतो की काय, आणि ही इतकी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवली? अरे राजा, ये वेळ आहे का तू? मग आधी तर सांगायचं ना मला, म्हणजे तू इतके दिवस मला अंधारात ठेवलं. यशोदा रुसतो, नाराज होतो, पण आपला राजा म्हणवतोच की शेवटी त्याला. तो सांगतो की यशोदा, आधीच का या घरात राडे कमी आहेत का, टेन्शन कमी आहे का, या सगळ्यांमध्ये हे कुठं मांडू मी? आणि मला देवी आईवरती पूर्ण विश्वास होता की ती जे काही करेल ते माझ्यासाठी चांगलेच करेल. आणि नोकरी गेलती पण मिळाली ना आता, ते ना मग विषय सोडून. आता फक्त माझं एकच ध्येय आहे की आता नोकरी प्रामाणिकपणे चांगली नोकरी करायची, महिन्याला पगार येईल, आणि त्यातून मी ना अवनी मॅडमच्या आयुष्यात फक्त आनंद आणणार आहे, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करायला त्यांना मदत करणार आहे. आणि तसं पण याच्यात तुला सांगू का अजून एक गोष्ट, म्हणजे मी लपवली होती खरं, पण आता सुधारलो आहे ना मी, सांगतोच. आता याच्याताच्या काळजात धडकी पडते की याने काय आगाऊ कुटाणा केला असेल. पण राजा सांगतो की अवनी ही धन्याच्या कॉलेजमध्ये गेली होती, त्यानंतर येताना पाण्याच्या गॅरेजमध्ये पण गेली होती. तेव्हा तिला 2 सत्य समजले. म्हणजे राजाने आधी काय थापा मारलेला की धन्या कॉलेजचा टॉपर आहे, तो मस्त असं शिकून बिकून परदेशात जाणार आहे, त्याची स्वप्न, आणि पाण्यात त्याचं गाड्यांचं शोरूम आहे. म्हणजे ते सत्य अवनीला समजले. यशोदा विचारतो की काय? म्हणजे यशोदाला ना आता धक्क्यावर धक्केच बसत चालले आता. या सगळ्यांबद्दल त्यांनी मला जर विचारला, पण मी खरं काय ते त्यांना सांगून टाकलं ना. त्या माझ्यावरती थोड्या चिडल्या, नाराज झाल्या, पण शेवटी समजावलंच मी त्यांना. आणि देवी आई शपथ आहे यशोदा, आता इथून पुढे मी त्यांना कधीही दुखावणार नाही, त्यांना नाराज नाही करणार. तुझा विश्वास आहे ना यशोदा माझ्यावरती? पण यशोदा तिथे राजाला पुन्हा एकदा ताकीद देतो की हे बघ राजा, उगाचच त्यांना इम्प्रेस करायला जाऊ नकोस. आणि मी पुन्हा पुन्हा तेच तुला सांगतोय की त्यांना या सगळ्यांमध्ये अडकवून ठेवू नकोस. त्यांना ज्या दिवशी जायचं असेल त्यांना मुक्त करून टाक. आपलं फक्त एकच उद्दिष्ट आहे की या घरात त्यांना त्रास नाही झाला पाहिजे,
आणि त्यांची स्वप्नाचा विचार केला तर ते करतील ना पूर्ण. विश्वास आहे माझा त्यांच्यावरती. त्यावर राजा म्हणतो की अरे यशोदा, मी तेच म्हणतोय ना. आणि नवरा म्हणून त्यांची स्वप्न पूर्ण करणं, त्यात मदत करणं कर्तव्य आहे ना माझं. यशोदा, माझा पूर्ण विश्वास आहे देवी आईवरती. आमची गाठ ना तिनेच बांधली आणि ही गाठ कधीच तुटणार नाही. आता राजा इतका खुश असतो ना. त्यात यशोदा म्हणतो की ठीक आहे, आता परत कुठला उद्योग करू नकोस म्हणजे झालं, नाहीतर तुझेच 3-13 वाजायचे. त्यावर राजा म्हणतो की माझे कसे काय? अरे आता तर अवनीला सगळंच कळलं आहे ना, अवनी मॅडमला. आता लपवण्यासारखं काहीच नाही आहे, मग उगा कमी मनात भीती बाळगू. आता राजा म्हणतो की ठीक आहे आणि तो पुढे जातो. त्यानंतर त्याला अचानक आठवतं, नोकरी बघून आल्यानंतर तो एका लग्न जोडणाऱ्या मध्यस्थाला भेटला होता ना. आणि तो म्हणून यशोदापुढे पुन्हा लग्नाचा विषय काढतो. पण या सगळ्यांमध्ये यशोदाला अजिबात इंटरेस्ट नसतो. त्यावर राजा समजूत घालतो की पण मुलगी बघायला काय हरकत आहे, असेही पूर्वी आपल्या घराबद्दल लोक काय म्हणायचे. राजा यशोदाची समजूत घालतो की तसंही आता आपल्या घरी अवनी मॅडम आहेत ना. पूर्वी फक्त पुरुषच राहतात म्हणून आपल्याला किंमतच दिली जात नव्हती. आणि अवनी मॅडम इतक्या मोठ्या श्रीमंत घरच्या आहेत. आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता लोकांचा बदललाच असेल ना. ते काय नाही यशोदा, उद्याच्या उद्या मी त्या मध्यस्थाला भेटतो आणि बघतो तुझ्या लग्नाचा. यशोदा वैतागतो आणि राजाला सांगतो की हां बघू दे, चल जाऊन झोपचं जा. पण काही वेळानंतर अवनी ही राजाशी भेटते. तिला महत्त्वाचं त्याच्याशी बोलायचं असतं म्हणून ती त्याला बाहेर घेऊन जाते. कारण राजा स्वतःच तिला बाहेर घेऊन येतो. कारण जर आतमध्ये कोणी काही ऐकलं तर यशोदाला एक माहिती, पण बाकीचे. अवनी तिथे वैतागते की काय चाललं हे राजा. एकतर इथे नोकरीचा पत्ता नाही आहे, घर मला मिळत नाही आहे आणि त्या सगळ्यांमध्ये अण्णांनी फोटोज लावून ठेवलेत. ती प्रचंड चिडलेली असते त्याच्यावरती. पण राजा समजूत घालतो की मॅडम, तुम्हाला तर आता इथे राहिल्यापासून माझी फॅमिली कशी आहे कळली असेल ना. आणि हे पण समजलं असेल की या सगळ्यांमध्ये माझा काहीच हात नाही आहे म्हणून. त्यावर अवनी म्हणते की हो, मी तुला समजून घेऊ शकते, पण हे सगळं अति होतं आहे राजा. आता तू तुझ्या घरच्यांना खरं का नाही सांगून टाकत आहेस. हे बघ राजा, माझ्यामध्ये आता सहन करण्याची ताकदच उरत नाही आहे. अरे अरे तू एकदा का सत्य सांगितलं तर मीही सुटेल आणि तूही सुटेल ना. आपल्याला ही लपवाछपी नाही करावी लागणार. राजा, तुला कळतंय का, ते फोटोज अण्णांनी समोर लावलेत. रोज ते पाहिल्यानंतर माझ्या मनाची काय अवस्था होईल. त्यावर राजा मुद्दामच अवनीला वेगळ्या पद्धतीने समजावतो. तो सांगतो की मॅडम, माझं फक्त एकदा म्हणणं ऐकून घ्याल का. नाही म्हणजे रिक्वेस्ट करतोय मी तुम्हाला. हे बघा मॅडम, अण्णा असं काय करतील मला आणि यशोदाला माहीत नव्हतं. आता जर का आम्ही त्याला अडवायला गेलो तर आपल्या म्हणजे नात्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहील. हे नातं खोटं आहे आपल्यालाही माहिती. अहो पण हे सगळं जर धन्याला कळलं ना तर त्याला सहन नाही होणार आहे. आणि प्रश्न आमच्या घराच्या इज्जतीचा पण आहे ना. माझ्यासाठी फक्त एक गोष्ट करा की मी उद्याच्याला मध्यस्थाला भेटणार आहे. यशोदासाठी एक मुलगी त्यांनी काढली होते. फक्त थोडे दिवस सहन करा. मी एक काम करतो, काहीही करून आपण ते स्थळ जुळून आणूयात. आणि मग हवं तर मी माझ्या घरच्यांना सगळं काय ते सांगून टाकतो की, म्हणजे तुम्हालाही टेन्शन नाही राहणार आहे. पण प्लीज मॅडम, असं अचानक जर तुम्ही सांगून टाकलं तर माझ्या घरच्यांना सहन नाही होणार. माझ्यासाठी फक्त इतकंच करा. अवनी या सगळ्याचा विचार करते की ठीक आहे राजा, तू म्हणत असतील तर फक्त यशोदासाठी. आणि तू मला शब्द दिलास त्यामुळे नंतर आपल्यामध्ये कुठलंही कसलंही नातं नाही आहे ही गोष्ट तू तुझ्या घरच्यांना सांगणार आहेस, चालेल ना. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण गाढ झोपेत असतात. अवनी उठून येते. रोजच्याप्रमाणे आता अवनीला त्यांना उठवावंच लागणार असतं. यशोदा आपल्या किचनमध्ये काम करत असतो. अवनी जाते, धने आणि पाण्याच्या अंगावरचं पांघरूनच खेचते की ते दोघे चिडून उठतात. पण हे अवनीला केलं आहे म्हटल्यानंतर दोघेही चिडीचूप पटकन उठतात. आपलं अंतरून पांघरून त्याची घडी घालतात. राजाला फार थाळी वाजवली तरी त्याचा उठायचा पत्ता नसतो. अवनी मग त्याची चांगलीच खोड मोडते. अवनी जाते, ग्लासात पाणी घेऊन येते. यशोदा विचारतो की अहो काय करताय. त्यावर अवनी सांगते की यशोदा, तुम्ही लाडावून ठेवले, आता या राजाला कशी सरळ करते ना ते बघाच. आणि मुद्दाम ती त्याच्या तोंडावर पाणी ओतते. आता ते पाणी त्याच्या कानात केलेलं असतं. अवनी आहे म्हटल्यानंतर तोही गप्प बसतो. अवनी सांगते की चला पटापट उठा आणि स्वतःचं सगळं काही आवरा. आता काही वेळानंतर यशोदाने अवनीने मिळून आता कपडे धुतलेले असतात आणि ते कपडे वाळत घालायचं काम राजाचं असतं.
आता राजा बाहेर कपडे वाळत घालायचं काम करतो खरा, पण त्यावेळेला होतं काय, तो आपला ओबडधोबड कसे तरी फेकतो आणि जाण्याच्या तयारीत असतो. अवनी त्याला पुन्हा एकदा त्याच्या मानगुटीवरच बसते. अशी काही शिस्त लावते ना घराला. त्यानंतर ती रांगोळी काढत असते. अवनीचं लक्ष जातं समोर अण्णांकडे. अण्णा बिडी पित असतात. अवनी त्यांना ओरडते की अण्णा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की घरात बिडी प्यायची नाही म्हणून. त्यावर अण्णा तिचीच चेष्टा करतात. तुम्ही आउटसाईड म्हणाला होता ना, हे घर इनसाईड आणि इथे बाहेर आउटसाईड, मग काय अडचण आहे. त्यावर अवनी अण्णांची चांगली खरडपट्टीच काढते की अण्णा, की तुम्ही बिडी ओढता खरं, पण त्या सगळ्याचा त्रास बाकी सगळ्यांनाच होतो. अण्णा, त्याचा सगळा धूर हवेत पसरतो की नाही, आणि बाकीच्या सगळ्यांच्या नाकातोंडात तोच जातो ना, त्यामुळे बाकीच्यांना तरी त्रास होऊच शकतो की. तेव्हा अण्णा स्वतःहून अवनीची माफी मागतात. त्यानंतर अवनी खूप सुंदर छान अशी रांगोळी घालते. हे सगळं आत्या दत्ताकाका तिकडून पाहत असतात आणि त्यांचा इतका चळफळाट होतो, कारण आधीच अवनीने आत्याला धडा शिकवलेला असतो. आणि ते सगळं पाहिल्यानंतर तर आता घराला किती छान शिस्त लागते. धाकट्याची पोरं सुधारतात म्हणून त्यांचं पोट दुखणं साहजिकच आहे. आता काही तासानंतर राजा त्याच्या कामावरती गेलेला असतो, पानं त्याच्या कामावर जातो. सोबतच धन्या. कॉलेजमध्ये गेल्यानंतर यशोदा त्याच्या कामावर जायची तयारी करत असतानाच अचानक तिकडून नमी येते आणि नमी यशोदाच्या गळ्यात पडून इतकी रडायला लागते की यशोदाचाच हादरून जातो. नमी अचानकच इतकं हमसून हमसून का रडते त्यालाही अंदाज लागत नाही. रडण्याचा आवाज येतो. अवनी तिच्या रूममध्ये पुस्तक वाचत बसलेली असते ना. अवनी येते, वाकून पाहते तर नमी यशोदाच्या गळ्यात पडलेली असते. त्याला घट्ट मिठी मारलेली असते आणि त्याच्या कुशीत चिरून ती इतकी रडत असते. यशोदा तिची विचारपूस करतो की काय झालं नमे, नमे काय झालं, आत्याने पुन्हा मारलंय का तुला. अगं नमी, तू नाही सांगितलं तर मला कसं कळणार. त्यावर नमी रडत सांगते की मला सहन होत नाही आहे यशा. माझ्या आई आणि बाबाने माझं लग्न ठरवलं आहे, म्हणजे मला पाहण्यासाठी आज पाहुणे येत आहेत, पण तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचारच करू शकत नाही. आणि मी समजावलं तरी त्यांना काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तू सांग ना यशा त्यांना, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. त्यावेळेला यशोदा नमीला समजावायला जातो, पण इतक्यातच दत्ताकाका, सुलुआत्या आणि नमीचे वडील अचानकच तिथे हजर होतात की. आणि सुलुआत्या तिच्यावरती भडकते की मला वाटलंच होतं नमे, तू इथंच आली असणार आहे. इथं येऊन त्याला मिठी मारून उभी आहे, तीही आमच्यासमोर, आणि तुझी हिंमत कशी झाली. आणि कोणी घरात नाही आहे हे गाठून आता नवीचे वडील आणि दत्ताकाका दोघेही बिचारे यशोदाला मारहाण करत असतात. तिथेच अवनी येते. अवनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते तर सुलुआत्या ही नमीला मारहाण करत असते. अगं घरी तुला थोडा वेळ एकटं काय सोडलं, तू लगेच इथं निघून आली. वाटलंच होतं मला, तू घरात नाही दिसलीस ना तेव्हाच वाटलं की तू इथंच खपली असशील. अगं लाज शरम काय उरलंय का नाही तुला. त्यावर आता नमीचे बाबा आणि दत्ताकाका पुन्हा त्या यशोदाला मारहाण करतात. ते विचारतात की काय किंमत आहे रे तुझी. माझ्या पोरीला तू स्वतःच्या जाळ्यात अडकवून ठेवतोय. आम्ही तिच्यासाठी दुसरं स्थळ बघतोय. अरे तुझ्यापेक्षा 10 पटीनं भारी, अरे 10 कुठलं 100 पटीनं भारी स्थळ आलंय चालून तिला, आणि म्हणून तू मुद्दाम करतोयस ना की गुपचूप आमच्या पोरीला फूस लावून इकडे बोलवून घेतोय, मिठी मारून उपायस तिला. तुझ्यासोबत तिला कुणी पाहिलं तर तिचं लग्नच कसं होणार. आणि हेच तर हवं आहे ना तुला, आमच्या नमीचं चांगलं होऊ नये म्हणून मुद्दाम करतोयस ना तू. तुला तर सोडणारच नाही. अवनीमध्ये पडते आणि त्यांना ओरडते की सोडा त्यांना, यशोदाला का मारताय तुम्ही. मी सांगते तुम्हाला काय झालं होतं ते. नमिता स्वतः आले होते यशोदाकडे. आमच्या यशोदाची काहीच चूक नाही आहे ते. त्यावर आत्या तिच्याशी वाद घालते की चूक कशी नाही आहे, आमच्या डोळ्याने बघितलं होतं ना सगळं. दत्त्या अजून 2-3 मार चांगला त्याला. यशाला मार खाताना बघून नमी विचार करते की मीच मूर्ख होते, इथे आले. त्यावर सुलुआत्या आणि दत्ताकाका हे यशोदावरतीच आरोप लावत असतात की तू आता आमच्या पोरीची बुद्धिभ्रष्ट करतोयस का. काल आपल्या घरला लग्नाचा विषय झाल्याचं कळलं असेल याला. आता नमीचे बाबा तिथे सुलुआत्यावरती चिडतात की सुले काय चाललं इथे. तुझ्यावर विश्वास ठेवून मी आपल्या पोरीला तुझ्यावरती सोपवून परदेशी गेलो आणि पाहतो तर काय इकडं काय चालले. हे जर सगळं प्रकरण बाहेर आलं तर लोक माझ्या तोंडात शेण घालतील. या दांगटांची इज्जत तर आधी नाहीच आहे. अगं पण आपली बी राहिले सैलेली जाईल. यशोदाला ते धमकी देतात की तुझ्या कुटुंबाशी आमचा काहीही संबंध नाही, आमच्यापासून तू कायमचं लांब राहायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची
की आमच्या नमीचं आता लग्न ठरणार आहे. अरे तुझी लायकी तरी आहे का माझ्या पोरीसोबत लग्न करायची? आता तिची बुद्धी भ्रष्ट करून लग्नाचा विचार करतोयस का? आधीच तुझ्या त्या धाकट्या भावानं, त्या राजानं इतकी श्रीमंत घरातली पोरगी तिची बुद्धी भ्रष्ट करूनच पळवून आणली आहे ना. तेवढं भागलं नाही आहे का? का आता तीच पदवत वापरून तुम्ही आमच्या नमीला बी तुमच्या जाळ्यात फासताय? तिथे दत्ता काका यशोदाला पुन्हा 2 थोबाडे देतात आणि सांगतात की हे बघ, आमच्या नमीच्या सावलीला पण उभं राहायच्या लायकीचा नाही आहे तो. जर आमची नमी पुन्हा इथं आली आणि जर असं काही घडलं तर तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. आता अवनी त्यांच्या सगळ्यांवरती भडकते की पण तुम्ही यशोदाला का मारताय? तुमचा काय संबंध आहे? मी सांगते ना, नमिता स्वतः आली होती, तीही सांगते. तुम्ही निघा इथून, नाहीतर मी पोलिसांना बोलवे ना. जे काही घडतं ना त्यावर आत्या म्हणते की अगं तुला नाही माहिती, या लोकांनी तुला भुरळ पाडले ना, म्हणून तू यांच्या बाजूनं बोलतीये. यांचे खरे रंग एक दिवशी दिसले ना तुला, मग कळेल तुला. आणि तू काय पोलिसांना बोलवणार आहे ग? आता आम्ही काय करतो ना ते बघतच राहतो. म्हणजे तुझं चांगलं डोळं उघडतेले. आणि तुझे आईबाप या बाबतीत तुझा विचार करून किती बरोबर आहे ते ना तुला बी कळेल. आणि तिघेही यशोदाला धमकी देऊन निघून जातात. तिथे यशोदासाठी अवनीच रडायला लागते. अवनी विचारते की अहो यशोदा, तुम्ही मार का खाल्ला? अहो उत्तर द्यायचं ना त्यांना. आणि असं काय घडलंय मला पण कळत नाही आहे की त्या लोकांनी तुम्हाला मारलंय. इथे काय घडलं होतं तुम्हाला माहिती आहे आणि मलाही. तुमची चूकच नव्हती ना. मग ते मारत असताना तुम्ही गप्प का मार खाल्लात? आणि ती लोक कोण आहे ते तुम्हाला मारणारे? त्यावर यशोदा सांगतो की अवनी, मी हात जोडून तुम्हाला एकच विनंती करतो. इथे काय घडलंय ना ते सगळं राजा, पाण्या, धनु त्यांना कळू देऊ नका. गचच पुन्हा राडा होऊन बसेल. म्हणजे एवढं सगळं घडून स्वतःची चूक नसताना सुद्धा यशोदा किती मोठ्या मनाचा माणूस आहे, किती दिलदार मनाचा माणूस आहे हे अवनीला कळतं. पण अवनी गप्प बसणाऱ्यातले नाही आहे. आणि आत्या आता धमकी देऊन गेले ना, ती आनंदच्या 4ही पोरांना आता पोलीस जेलमध्ये टाकणार आहे. पण आता अवनी त्या सगळ्यांच्या मुसक्या उडून नमीच्या मदतीने त्या चौघांना कशी बाहेर काढते ते पुढील भागात बघूयात. त्यासाठी पुढच्या ट्विस्ट बघत राहा आपल्या चॅनल.